लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत जीवा आणि नंदिनी हे आपल्या बाळाचे स्वप्न पाहू लागतात आणि नंदिनी ही जीवाला बोलते, मला तर किती घाई झाली आहे, कधी मी आपले बाळ आर्याच्या कडेवर पाहते असे झाले आहे. आणि त्याच वेळेस त्या दोघांचे बोलणे मान्य ऐकते आणि माननी विचारते, कोणाचे बाळ, काय चालू आहे चर्चा. आणि तेव्हा जीवा व नंदिनी दोघेही अवाक होऊन माननीकडे पाहू लागतात. त्यानंतर आपण पाहतो काव्य ही जीवाला बोलते, ज्याप्रमाणे तुम्हाला तुमची मनासारखी बायको भेटली आहे त्याचप्रमाणे त्या आर्याला देखील तिच्या मनाप्रमाणे नवरा भेटायला हवा. आता युनिव्हर्स आपली जादू करेल असे बोलून ती देवाकडे प्रार्थना करू लागते. तर तिकडे आपण पाहतो जीवा आणि नंदिनी हे झोपी गेलेले असतात आणि रात्रीच्या वेळी अचानक वारा सुटतो व जीवा व नंदिनीचा टेबलवर ठेवलेला फोटो खाली पडून फुटतो. आणि जेव्हा नंदिनीला जाग येते तेव्हा तिला मोठा अपशकुन झाल्यासारखा वाटतो आणि ती जीवाला घट्ट मिठी मारते आणि जीवाला बोलते, जीवा तुमचे माझ्यावर प्रेम तर आहे ना, तुम्ही मला सोडून तर जाणार नाहीत ना, मला तुमच्यापासून वेगळं व्हायचं नाही, मला कायमस्वरूपी तुमच्यासोबत राहायचं आहे. तेव्हा जीवा देखील बोलतो, जोपर्यंत हे युनिव्हर्स आहे, जोपर्यंत प्रेम आहे तोपर्यंत आपण दोघे एकत्र राहणार. आणि नंदिनी बोलते, मला आपल्या दोघांच्या मध्ये तिसरा कोणीही व्यक्ती नको आहे. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये जीवा व नंदिनीच्या प्रेमामध्ये आर्या ही अडथळा होऊन येणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.